सर्व मानवतावादी महापुरुषांना अभिवादन करतो। आज या लॉंग मार्चचा दिवस हा 4था आहे। काल रात्री पाटोदा या ठिकाणी मुक्काम केला आणि आज सकाळी आष्टीकडे रवाना झालो। आष्टीकडे येत असताना चिंचपूर पाटा या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी अल्पोपहाराची म्हणजे चहा पाण्याची व्यवस्था केली होती। त्यानंतर पोखरी या ठिकाणी आलो। पोखरी या ठिकाणी जेवणाची दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती। जेवण झाल्यानंतर 1 तास पायाला आराम द्यायचा होता, पण पाय थांबत नव्हते। परंतु आमच्या गाडीचं जनरेटर जास्त गरम झालं होतं, त्याच्यामुळं त्याला आराम भेटावा म्हणून त्या ठिकाणी 2 तास रेस्ट केली आणि त्यानंतर आष्टीमध्ये आलो। आष्टी या तालुक्यामधील सर्व आंबेडकरवादी भीमसैनिकांनी, भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, इथला आंबेडकरवादी युवा असेल, त्यांनी अतिशय वाजत गाजत या रॅलीमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि ही रॅली आता बौद्ध विहारामध्ये आली आणि तिचं रूपांतर आता सभेमध्ये झालेलं आहे। आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी या मागणीसाठी राज्य शासनाच्या विरोधामध्ये बीड या ठिकाणाहून लॉंग मार्चचं आयोजन केलेलं आहे आणि येत्या 26 तारखेला हा लॉंग मार्च मंत्रालय मुंबई या ठिकाणी धडकणार आहे। आरक्षण उपवर्गीकरण 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टानं एक जजमेंट दिलं आणि त्या जजमेंट मध्ये अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्यासाठी त्यांनी राज्य शासनाला कळवलं किंवा तुम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला इम्पेरिकल डेटा लागेल आणि इम्पेरिकल डेटा झाल्यानंतर तुम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण करू शकता, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। परंतु या सुप्रीम कोर्टानं जो जजमेंट दिला, मुळात हा जजमेंटच असंवैधानिक आहे। कारण जजमेंट देताना त्यांनी त्याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये ज्या 59 जाती आहेत, या 59 जातीमध्ये एक समानता नाही, हेट्रोजिनियस आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। पण या अगोदर 2004 ला असाच एक सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता। त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की भारतीय संविधानाचं कलम 341 मध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला 341 नुसार अनुसूचित जातीमध्ये 59 जातीला एकसंघ करून आरक्षण दिलं, त्या आरक्षणाचा खोडा घालण्याचं काम RSS आणि BJP मिळून केलं आणि त्यांनी आता 20 वर्षानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी या 2 जातीमध्ये भांडण लागावे यासाठी त्यांनी हे असंवैधानिक जजमेंट दिलं। त्याच्यावर वक्ते मांडणी करणारच आहेत, विस्तृत मांडणी करणार आहेत। या अगोदरही त्यांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे। प्रत्येक जणाला असं वाटतं की मांडणी म्हणजे रिपीट का केलं जातं, तर आम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यावर सांगतो की आपल्या घरामध्ये म्हातारी बसलेले असावेत आणि उद्या तहसीलदारला भेटायला जायचंय, मग त्या म्हातारीला जर आपण म्हणलो किंवा गायरानाचा मुद्दा आहे, तर ते म्हातारी सकाळी आवरीत येत, तयार होतेत आणि त्या तहसीलला जाऊन बसतेत। कशासाठी? किंवा आम्हाला गायरान भेटणार आहे म्हणून सकाळी जाऊन बसते ती। म्हणजे गायरानाबाबत आपण जागृत आहोत। रमाई घरकुल आवास योजनेचं घरकुल योजना लागू झाली की मग सगळ्या नेत्याला फोन करते, अरे ते आपल्याला घरकुलचा
मंजूर करून घ्यायचंय. म्हणजे रमाई घरकुल आवास योजनेविषयी आपल्याला जागृती आहे. भांडणं झाले, हाणामाऱ्या झाल्या, पोलीस स्टेशनला गेलं आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करून घ्यायना. मग जर पोलीसच गुन्हा दाखल करून घ्यायना मग करायचं काय? मग पुन्हा नेत्याला फोन करायचा, ते ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करीनात. कसं काय? त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केली. म्हणजे ॲट्रॉसिटी कशासाठी आहे तर जातीयवाचक शिवीगाळ केल्यानंतर तिचा गुन्हा दाखल होतो, याबाबत आपल्याला जागृती आहे. पण आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे उघड उघड भारतीय संविधानाला छेद देण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय आणि तुम्ही आम्ही आजही गप्प आहोत. याचं दुःख वाटतं. आपण अजूनही डोळे उघडले नाही. बाबासाहेब म्हणायचे नागवंशीय, पूर्वाश्रमीचे महार म्हणण्यापेक्षा मी पूर्वाश्रमीचे नागवंशी म्हणतो. या नागवंशांचं आता पोट भरलंय आणि हे नागवंशी नाग आता बिळात जाऊन बसलेत, कारण त्यांचं पोट भरलेलं आहे. येटोळा मारलाय, अन्याय होतोय, अत्याचार होतोय, भारतीय संविधानावर घाला घातला चाललाय. परंतु त्याची सुस्ती काही जाईना. ज्या दिवशी त्याची सुस्ती जाईल, ज्या दिवशी तो नाग बाहेर निघेल, ज्या दिवशी तो नाग फुटकार टाकेल, त्या दिवशी आपल्याला अन्याय विरोधामध्ये उभा राहण्याची ताकद मिळेल. पण पोट भरलंय म्हणून बाहेरच निघाना. या आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवावी यासाठी या ठिकाणी जे आता आमचे बंधू गेले, कुणाचे पाय दुखायला लागलेत, कुणी अशक्तपणा आले, कुणाला अशक्तपणा आलेला आहे, हे सगळे जे आलेत हे 16 दिवसाचा प्रवास आमच्या सोबत बीड ते मुंबई करत आहेत. आष्टी तालुक्यातल्या सर्व युवकांना माझं आव्हान आहे की बाबासाहेब ज्या पद्धतीने नागवंशी कसा आहे याचं विश्लेषण करतात, त्या पद्धती तरी तुम्ही वागलं पाहिजे आणि या लॉंग मार्च मध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे. ही काळाची गरज आहे. आता 59 जाती आहेत. 59 जात मध्ये एकच जात अशी आहे जो आपला लहान बांधव आहे, मातंग समाज. त्यांचं म्हणणं आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे, कारण बौद्धांना आमचं आरक्षण खाल्लं, बौद्धांनी आमच्या स्कीमा खाल्ल्या, आमचं घरकुलचं खाल्लं, मिनी ट्रॅक्टर योजना खाल्ली, ॲट्रॉसिटी मध्ये हेच पुढं, सगळे हेच पुढं. बांधवांनो आकडे काढले ना तर सगळ्यात जास्त तेच पुढे आहेत. फक्त ते दाखवत नाहीत, सगळ्यात जास्त पुढे ते आहेत. पण तरी आपण सहन करतोय. गेल्या 6 महिन्यापासून सिद्धार्थ सर असेल, मी असेल, आमचं पूर्ण युनिट असेल, महाराष्ट्रातले नेते मोठा वाद कसा होईल आणि आम्हाला लीडरशिप कशी करायला भेटेल यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि वाद होऊ नये म्हणून, आणि ते मातंग बांधव आहेत त्यांच्यावर ते अज्ञानी आहेत, ते अजूनही देवा धर्म त्यांनी सोडलेले नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्यावर आपल्याला बुद्धाची करुणा दाखवावी लागणार आहे, कारण आपल्यावर बुद्धांचे संस्कार आहेत. त्यांनी जरी आपल्याला बुट दाखवले तर आपल्याला बाबासाहेबांना पेन दाखवण्यासाठी सांगितलेले तेवढा पेन तर तुम्ही आम्ही दाखवू शकता. एक पेनानं आतापर्यंत काय काय केलंय हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. पण त्यांचं म्हणणं आहे की या बौद्धांनी जे आरक्षण आमचं खाल्लेलं आहे त्याच्यामुळे आम्ही मागासलेलो आहोत. मग आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या ते मागासलेले असं त्यांचं म्हणणं आहे. आमचं मातंग नेत्यांना सांगणं आहे, आम्हाला त्यांचं म्हणणं आहे की क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग ज्या वेळेस 2003 ला या आयोगाची स्थापना झाली, त्या आयोग स्थापल्यानंतर वाड्या वस्त्या शहरांनी ज्या ज्या ठिकाणी मातंग समाज राहतो त्या मातंग समाजाला त्याची परिस्थिती काय आहे, तो खरंच मागासलेला आहे का, त्याचं मागासलेपण कशा पद्धतीनं दूर करता येईल, तो त्याची जी जीवनमान आहे त्यांचं ते जीवनमान कशा पद्धतीनं उंचवता येईल यासाठी हा आयोग बसवला. 2003 ते 2008 5 वर्ष आयोगानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलं. 2008 ला गंमत अशी झाली की अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचेच भांडणं झाले.
अहवाल दाखल करण्यावरून. त्याच्यामुळे अध्यक्षाची सहीच नाही, फक्त उपाध्यक्ष त्यांच्या सह्यावर तो अहवाल त्यांनी सादर केला. त्याचा शासन निर्णय काढला 2011ला आणि 2011ला त्या शासन निर्णयामध्ये असं सांगितलं की क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी 82 शिफारशी केल्या होत्या, पैकी 14 या असंवैधानिक आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ग्रामीण भागामध्ये आमच्यावर हल्ले होतात, त्याच्यामुळं शीख धर्मियांना ज्या पद्धतीनं तलवारी दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं आम्हाला सुद्धा बंदुकी द्यावा, अशी त्यांची त्याच्यामध्ये अशा 14 मागण्या होत्या. पण त्या असंवैधानिक असल्यामुळं त्या अमान्य केल्या आणि बाकीच्या ज्या 68 आहेत त्या तत्वता मान्य केल्या. मग त्या धर्तीवर जी आपली आजची बार्टी आहे, बार्टीच्या धर्तीवर जी आरटी झालेली आहे त्या आरटीला 1000 कोटीची तरतूद केली. त्यांनी 1000 कोटीची तरतूद केली, परंतु त्यांना निधी दिला नाही. मग आता त्या ज्या 68 होते त्या 68 मध्ये मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शाळा काढा, फक्त मातंग समाजाचे मुलं त्या शाळेमध्ये शिकले पाहिजे. याला तुमचा आमचा विरोध आहे का? मातंग समाजाच्या मुलांना विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांना फेलोशिप द्यावी, त्यांना शिष्यवृत्ती द्यावी, तुम्हाला आम्हाला काय त्याचा विरोध आहे का? मातंग समाजाच्या जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना 5 एकर कोरडवाहू आणि 2.5 एकर बागायत जमीन देण्यात यावी, तो आहे का तुमचा आमचा विरोध? नाही. सूतगिरणीला आहे का आपला विरोध? त्यांना सूतगिरणी द्या, राशन द्या, रॉकेल एजन्सी द्या, सगळं द्या, आम्हाला काहीच नको, सगळं त्यांना द्या. फक्त आमची मागणी एक आहे, त्या 68 मध्ये ज्या 66 मागण्या आहेत त्या 66 मागण्या जर राज्य शासनानं त्याचं परिपूर्ण पालन केलं तर आमचा लहान भाऊ आमच्यापेक्षा बलाढ्य होईल, शिक्षणानं होईल, सामाजिक होईल, राजकीय होईल, सगळ्या गोष्टींना आमच्या पुढे गेला तरी आहे का आपला काही विरोध? त्याला नाही. पण त्या 66 मागण्या आहेत, त्या 66 मागण्याला बीड मध्ये जो महामोर्चा झाला त्या महामोर्चामध्ये जे आम्ही निवेदन दिलं मुख्यमंत्र्याला आणि कलेक्टरला, त्यामध्ये आम्ही या 66 मागण्याला आम्ही पाठिंबा दिला. त्याच्यामध्ये ज्या 2 मागण्या आहेत की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे, अबकड झालं पाहिजे, ती त्यांची एक शिफारस आहे. आणि त्यांची दुसरी एक शिफारस आहे मातंग समाजाला 5% आरक्षण द्या. आता आमचं म्हणणं आहे आरक्षण द्या, आमचा विरोध नाही, पण लोकसंख्येच्या आधारावर देत असताना तर द्या. लोकसंख्येच्या आधारावर तर तुम्हाला द्यावं लागेल ना. उठसूट तुम्ही 5%, उद्या कुणी म्हणेन मला 10% द्या, ह्याला 13% द्या, ह्याला 12% द्या, त्याला बी काहीतरी सीमा आहे ना त्या आरक्षणाला. त्याच्यामुळं त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या 2 मागण्यासाठी आम्ही गेल्या 6-7 महिन्यापासून मातंग समाजाचे जे काही नेते असतील त्यांना पर्सनली फोनद्वारे प्रत्यक्ष भेटून त्यांना आम्ही विनंती करत आहोत की बाबा तुम्ही मातंग समाजाच्या युवकांची माते RSS आणि भाजपच्या माध्यमातून जी भडकवली चालली आहेत ही तुम्ही थांबवली पाहिजे, तुमची प्रायोरिटी आहे. त्याला कारण असं आहे की तुम्ही त्या समाजाचं प्रतिनिधित्व करता, मग समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना ते दिशाहीन नसलं पाहिजे. तुम्ही 2 मागण्या सोडा आणि या ज्या 66 मागण्या आहेत या 66 मागण्यावर तुम्ही जोर द्या. भारतीय संविधानामधलं कलम 46 असं सांगतं की जे काही आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांचं मागासलेपण जर आपल्याला दूर करायचं असेल तर आर्टिकल 46 नुसार त्यांना या 66 मागण्या मान्य करून राज्य शासन त्यांचा विकास करू शकतो एका जातीचा. बाकीच्या 58 जाती म्हणतायत की नकोय. त्याला कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकतेच्या तत्वज्ञानाचं अबकड झालं नाही पाहिजे, ही भूमी इथल्या आंबेडकरवाद्याची आहे. पण ते समजून घ्यायला तयार नाही, कारण आपल्याला इथल्या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या आपल्या समाज बांधवापर्यंत, अनुसूचित जातीच्या समाज बांधवापर्यंत त्या आरक्षणाचा लाभ गेलेला नाही. ज्यांच्याकडे गेला त्यांचे पोट भरले, ते म्हणते उपवर्गीकरण लागू करा, तिकडं काही करा, आमचं भागलंय. मग आता येणाऱ्या पुढच्या पिढीचं काय? कधी का आम्हाला, मी सरला त्या दिवशी सांगितलं, आम्ही 6 महिने जो अभ्यास करतोय
त्या अभ्यास करत 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 रात्री 2-3 वाजायला लागले रोज झोपायला. झोपीमध्ये आरबाळलो. बायको म्हणते तुम्ही ते उपवर्गीकरण करायला लागलात का म्हणून आरबाळला होतात रात्री. म्हणजे आमच्या झोपा उडाल्यात. आम्ही समाजाला सांगण्यासाठी येतोय की बाबा हे उपवर्गीकरण घातक आहे. उद्या आरक्षण तुकडे 59 जातीमध्ये तुकडे पाडण्याचा डाव यांनी आखलेला आहे. तो आपल्याला हाणून पाडायचा आहे. त्यासाठी एकत्र यायचंय आपल्याला. म्हणून आम्ही वेळोवेळी इथल्या युवकांना, ज्येष्ठांना, महिलांना, सगळ्यांना वेळोवेळी आम्ही आवाहन करतोय, तुम्ही सामील व्हा. लॉंग मार्च काढायची आम्हाला काय हौस नाही, आम्हाला काही नेता व्हायचं नाही, कारण या आंदोलनाला काही नेतृत्व नाही. आम्हाला नेतृत्व करायचं नाही, आम्हाला फक्त समाजामध्ये जागृती करायची. ती जागृती झाली तर हे आरक्षण उपवर्गीकरण प्रक्रिया थांबल आणि हा लॉंग मार्च यशस्वी झाला. कारण हा लॉंग मार्च समजू नका, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुमच्या आष्टीतून मुंबईकडे घेऊन चाललेलो आहोत. ते बाबासाहेबांचे विचार आहेत. त्याच्यामुळे इथल्या नागवंशीला, जे स्वतःला नागवंशी समजतात, नागवंशी नंतरचे महारा नंतरचे बौद्ध, यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की जोपर्यंत आपण राज्य शासनावर जन आंदोलन उभा करणार नाहीत तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. आणि आता हा जो लॉंग मार्च चालला, हा लॉंग मार्च हा काय अर्ध्यातून वापस येण्यासाठी नाही. कारण मुंबईमध्ये आम्हाला बरेच लोक अडवायला यायला लागलेत की बाबा तुम्ही मुंबईपर्यंत आम्हाला येऊ न देण्याचं षडयंत्र इथल्या बीजेपी सरकारनं, राज्य शासनानं केलेलं आहे. त्या पद्धतीनं ते आंदोलन कसं चिरडून टाकायचंय त्यासाठी ते प्रयत्न करतायत. आमचा जीव गेला हरकत नाही, कारण आम्ही जीव द्यायला तयार करणारे आम्ही आंबेडकरवादी युवक आहोत. जीव गेला तरी आम्हाला हरकत नाही, पण समाजाची पुढची पिढी जगली पाहिजे, पुढच्या पिढीला आरक्षणाचा लाभ भेटला पाहिजे. यासाठी इथल्या युवकांनी या आंदोलनामध्ये, या लॉंग मार्च मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावा एवढं बोलतो, थांबतो. जय भीम, प्रबुद्ध भारत.